मित्रांनो 10वी मध्ये समास येतात आपल्याला, बरोबर? तर आपण ते समास पाठ करू। मी तुमचा त्या समासाला सामासिक शब्द सांगतो, त्याचा विग्रह सांगतो आणि मग समासाचं नाव सांगतो। ओके, मग आपण सुरू करू। पहिला समास आहे कर्मधारय समास। आपण त्याचे सर्व सामासिक शब्द घेऊ। तर सहा शब्द आहे अमृतवाणी, विग्रह अमृतासारखी वाणी आणि समासाचं नाव काय? कर्मधारय समास। टोटल कर्मधारय समास राहणार आहे। इच्छाशक्ती, विग्रह इच्छारूपी शक्ती, कर्मधारय। गुणीजन, विग्रह काय? गुणी असे जन, कर्मधारय। चिरस्थायी, त्याचा विग्रह चिर म्हणजेच काल असतो, काल असे स्थायी, चिर असे स्थायी, कर्मधारय समास। जीवन वृक्ष सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह जीवन रूपी वृक्ष, कर्मधारय समास। तपोधन, त्याचा विग्रह तप हेच धन, कर्मधारय समास। दीर्घकाळ सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह दीर्घ असा काळ, कर्मधारय समास। दुष्काळ, तर दुष्काळ म्हणजे दू म्हणजेच वाईट असा काळ, कर्मधारय समास। प्राणवायू, विग्रह प्राणवायू म्हणजे काय? प्राणरूपी वायू हा त्याचा विग्रह, प्राणरूपी वायू आणि समास आपला कर्मधारय समास। बहुजन, बहु असे जन, कर्मधारय समास। भवसागर, भव म्हणजे संसार रूपी सागर, कर्मधारय। आता लक्षात ठेवा, पहिले मी सामासिक शब्द सांगल, मग विग्रह सांगल, मग समासाचं नाव सांगतो। मी डायरेक्ट सांगतो सगळं। भारत माता, भारत हीच माता, कर्मधारय समास। भूतकाळ, भूत म्हणजे काय? गेलेला असा काळ, कर्मधारय। महर्षी म्हणजे महान असा ऋषी, कर्मधारय समास। महाकाव्य, महान असे काव्य, कर्मधारय। महात्मा, महान असा आत्मा, कर्मधारय समास। महादेव, महान असा देव, कर्मधारय समास। महापंडित, महान असा पंडित, कर्मधारय। महापूर, महान असा पूर, कर्मधारय। महायुद्ध, महान असे युद्ध, कर्मधारय। महाराज, महान असा राजा, कर्मधारय समास। महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, कर्मधारय समास। महोत्सव, महान असा उत्सव, कर्मधारय समास। मातृभूमी, भूमी हीच माता, कर्मधारय। राजश्री, ऋषीसारखा राजा, कर्मधारय समास। सन्मान, सत असा मान, कर्मधारय। सुदैव, सु म्हणजे काय? कंसात चांगलं लिहायचं, असे दैव, कर्मधारय समास। सुसंवाद, सु म्हणजे कंसात चांगला असा संवाद, कर्मधारय। सुस्थिर, सु म्हणजे चांगले असे स्थिर, सु असे स्थिर, कर्मधारय। ज्ञानामृत, ज्ञान रूपी अमृत, कर्मधारय समास। समजलं? तुम्हाला जर त्यांनी समासाचं नाव असेल तर समास लिहून टाकायचं, कर्मधारय, आणि समास शब्द तोच, जसे चिरस्थायी, जीवन वृक्ष, आणि विग्रह करावा ते मी जसं बोललो, चिर असे